पवित्र आत्म्याचे नावे आमेन. मोगाळ बाबा भयणीनो, सोम्याक आमी अर्गां दिवया. त्या सकाळी फुडें हांगासर ताणें आमकां सांगात हाडल्याक आमी ह्या घराचें आशिर्वचन करता आसतना त्या सोम्याची कृपा आमी मागल्या. हे कुटुंब आमी पवित्र करच्याक, ह्या कुटुंबाक देवाचो आदार मेळच्याक. तर देवाचो आदार मागून, देवाची कृपा मागून हे कुटुंब आमी समर्पून भक्तीपणान ह्या मागण्या विधींत पाणटेली जावया. तर सुरविले गीत आमी गावया. ये देवा मोगाळा तारुका सृष्टी आणि मुंशार असणारा तुझी सृष्टी भाषेता संसार तू रचलोय, सुंदर तो केलोय, रावळे सारखे मेटोन मनशाक राय केलोय. होगळीक तुका सदां फावो हेर असणारा. देवाचे उतर आमी आयकुया. सामात्यप्रमाणे सुवार्ता मागा सोदा आणि गोडया. मागा आणि तुम्ही घेतल्या, सोदा आणि तुमकां मेळटले, गोडया आणि तुमकां उक्ते जातले. ही सारकी जो कोण मागता तो घेता, सोदतेल्याक मेळटा आणि गोडयतेल्याक उक्ते जाता. तुमचे भितरलो कोण तो बापय उंडो मागतेल्या आपल्या पुताक फातर दीत वा मस्ती मागतेल्या जीवदाड दीत. तुम्ही खोटे जर तुमच्या भुरग्यांक बऱ्यो वस्तू दिवंक चडान तर तुमचो सगळींचो बाप आपणा लागीं मागतेल्या तितल्यो चड बऱ्यो वस्तू दिना जाय. देवाचे उतर हे वाखाणणे तुका दिसता. मोगाळ बाबा भयणीनो, देवाच्या उतरांत आमी समजता आमचो सर्गीचो बाप उदार, तो आमचो बरो बाप, तो आमचे सगळ्यो गरजो तो जाणा. फाटल्या सगळ्या वर्सांनी आमच्या कुटुंबा जिवितांत एक दिश्ट फाटी गेल्यार आमी त्या कुटुंबाक देवान जायत्या बऱ्या वस्तूंनी भरल्या. देवान त्या कुटुंबांत उदारपण दाखयला. तर सोम्याक आमी अर्गां दिता आसतना, सर्गीच्या बापाक आमी अर्गां दिता आसतना त्याच भावार्थान मुखल्या वर्साय, मुखल्या आमचे कुटुंबां जिवीत जियेत आसतना कुटुंबाक कितें बरें गरज आसा ते सोम्या लागीं आमी मागून घेवया. भावार्थान आमी ताचे सरशिया. कित्याक जेजू म्हणटा मागा आणि तुमी घेतल्यात. तर ह्याच भावार्थान सर आमचे कुटुंबाचे गरजो ताचे लागीं विचारया. तुया मोगाळ बाबा भयणीनो, ह्या वेळार ह्या कुटुंबाक पासत हांव मागता आसतना तुमी म्हजे बराबर मावूनपणी मागचे आनी ह्या कुटुंबाच्या सर्व गरजां खातीर जेजू लागीं भक्तीपणान मागचे. मोगाळा सोम्या जेजू क्रिस्ता, तुका आमी दिन वाचता. ह्या सकाळींच्या वेळार तुवें आमकां सांगाता हाडल्याक तूं मनीस जावन मनशा मदीं जियेले. आज ह्या गर्देजमेताच्या वेळार तूं आमच्या घरा येताय, आमच्या कुटुंबाच्या सांद्या सांगाता तूं जियेवंक आशेताय. तुका आमी अर्गां दिता, तुका आमी स्वागत करता. आमच्या कुटुंबा जिविताचेर तुजी काकुळतेची दिश्ट घाल. प्रत्येक जावन ह्या घरांत आसच्या वडिलांक तांचे कुटाम चलोवन व्हरूंक तांकां कुडी आत्म्याची बरी भलायकी दी, गिन्यान दी, पवित्र आत्म्याची मजत दी. तांकां बरी भलायकी, तांचे दिसपडटो ग्रास जडूंक तांकां तूं फावो कर. तशेंच हांगासर आसच्या भुरग्यां पासत आमी मागता तांकां शिकोवंक बरी जाणवाय दी, बरो फुडार दी, बऱ्या भलायकेन भर. तशेंच हे सगळी सुवात हे घरचे बांदाक, हांगासरचे सगळ्यो वस्तू, उदक, रूख झाडां, सगळी ही सुवात बोवार तूं पवित्र कर. ह्या कुटुंबाच्यांनी भायर भितर वेता आसतना तांची मेटा तूं सांबाळ. जावं पुरो वावरा थळार, जावं पुरो इगर्जेक, शिकपा जाग्याक खंयसर ते वेतात तवळ तांची मेटा तूं राख. हे मागणें आमी करता तुज्या पवित्र नांवान. आमेन. आतां आमी पवित्र उदक शिंपडयता. हिसोपान म्हजे उदक शिणय सोमिया आणि ह्या भितर जातलो धूत म्हाका आणि हिमा प्रसन्न जात सोमिया जातलो धूत म्हाका तलो.
मोगाळ भाव भयणीनो फाटल्या सगळ्या जिवितांत सुमयान आमचेर जायते आशिर्वाद वतल्यात आमच्या कुटुंबाचेर आमच्या दिसपट्ट्या वावराचेर शिकपाचेर तर सुमयाक आमी अर्गां दिवया ताका अर्गां दिवन आमी गवया अर्गां तुका सोमिया अर्गां तुका धडिया अर्गां तुका आता आनी सस्न्या सर्वेस्पर तुमचे सवे असो तुमचे सवे असो सर्व पगडेदार देव बाप आणि पूत आणि पवित्रत्म तुमचेर तुमच्या कुटुंबादारांचेर आपलो आशीर्वाद घालून आमेन पुत्रा सवे आमकां बरे आशीर्वाद दी आमकां कशें करूं आमच्या देवा बापाच्या पुताचे पवित्राचे आमेन